चल काय पाहिलं होतं आपण काल LCM बाय मल्टिपल मेथड. तर आज प्राईम फॅक्टरायझेशन मेथड या ठिकाणी आपण SCF काढायला या ठिकाणी पाहूया काय उदाहरणं. त्यानंतर LCM पण आपल्या ठिकाणी पाहता येते. तर find the HCF by prime factorization method. ओके, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड या ठिकाणी काय करायचं आपल्याला, आपण मूळ अवयव पद्धतीने मसावी काढा. मूळ अवयव पद्धतीने मसावी काढा. तर कशा प्रकारच्या ठिकाणी आपण पाठीमागं मूळ अवयव पाडण्यासाठी ठिकाणी आपण पाहिलं होतं मूळ अवयव कसे पाडतात. कारण का काल अवयव पद्धती मसावी पाहिली होती. आज मूळ अवयव पद्धती या ठिकाणी मसावी कशी काढतात. एक्झाम्पल 4 अँड सोपे उदाहरण घेऊ आपण 6 यांचा मूळ अवयव पद्धतीने या ठिकाणी काय करायचं आहे आपला मसावी काढायचं आहे. तर 4च्या अगोदर मूळ म्हणजे प्राईम फॅक्टर काढून घ्यायचे. तर प्राईम फॅक्टर आपल्यासाठी आपले कोणते नंबर आहे या ठिकाणी 2 3 5 7 11 13 17 19 वगैरे वगैरे. तर हे आपले स्टार्टिंगचे प्राईम नंबर आहे. तर या 4ला सगळ्यात लहान कोणत्या प्राईम नंबरनं याला भाग जातो ते पाहायचं अगोदर. कोणत्यानं जातो 2नं जातो म्हणून 2 लिहिला आपण. मग 2चा पाडा 4 येईपर्यंत म्हणा 2चा टेबल 2 2 जा 4 किंवा बेदोन्ही 4. आता हे दोन्ही प्राईम झाले आहेत म्हणून याची फॅक्टर संपले. मग आपण 6चे पण पाडून घेऊया. ओके, मग 6ला काय करणार ठिकाणी तुम्ही 2 × 3. मग हे झाले दोघांचे प्राईम फॅक्टर पाडणं. आता घेऊया यांच्यामधला CF म्हणजे काय हो कॉमन फॅक्टर. त्याला म्हणतो आपण मराठीत सामायिक अवयव. दोघातला सामायिक अवयव आहे त्याला गोल करून घ्या 2 2. अजून कोणता आहे का नाही. ओके, तर आता मग मसावी बरोबर आहे म्हणजे मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार. हे सूत्र आहे सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच HCF = प्रोडक्ट ऑफ CF. ओके, मसावीमध्ये फक्त CFचंच काय करतात ठिकाणी प्रोडक्ट येतात. ओके, ज्याप्रमाणे आता LCM थोडंसं अलग काढतात मात्र या ठिकाणी तर कायम याच्यामध्ये एकच आला आहे म्हणून हा याचा SCF होईल या ठिकाणी फक्त 2. आता हे बाकीचं आपण दुसऱ्या वेळेस लिहित बसायचं नाही, डायरेक्टच करायचं. तर नेमकं मसावी कशाला काढतात अशा वेळेस की जे काही तर कॉमन फॅक्टर येतील त्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे मसावी होते फक्त कॉमन फॅक्टर. आता आपण मोठं घेतले समजा 2 संख्या 8 अँड 12. तर 8च्या अगोदर आपण प्राईम फॅक्टर काढून घेऊया. 8ला कितनं भाग जाते हो 2 2 × 4. ओके, मग हा 2चा शब्द तसा राहील खाली. पुन्हा ह्या 4चा विचार करावा लागेल आपला. 4ला कितनं भाग जातो 2नंच जातो म्हणून 2 बेदोन्ही 4 4 दोन्ही 8. त्याचप्रमाणे आपण काय करूया 12चे फॅक्टर काढून घेऊया 2 × 6. ओके, जर 2नं जर 12ला भाग दिला तर 6 येते. मग 2 × ह्या 2ला 2 जशाल तसे. मग ह्या 6चे फॅक्टर या ठिकाणी आपण पडून घेऊया 2 × 3. ओके, तर
काय झालं माझ्या ठिकाणी आपण दोघांमधले CF काढूया कॉमन फॅक्टर. ते एक आहे दोघांमधलं 2 2, पुन्हा अजून एक 2 2 आहे. ओके, अजून काय आहे का आता? नाही. इकडे 2 आहे, इकडे 3 आहे. ओके, हे कॉमन नाही आहे. मग आपले कॉमन फॅक्टर संपले. मग SCF काय करणार मग तुम्ही? SCF इज इक्वल टू 2 × 2 2 4. मग मसावी आला तुमचा या ठिकाणी 4. ओके, या ठिकाणी मसावी आता डायरेक्ट या ठिकाणी आपला काढता येतो. त्यानंतर समजा आपण तीन नंबरला उदाहरण घेतलं या ठिकाणी 9 and 15. ओके, 9 आणि 15. तर 9चे प्राईम फॅक्टर काय पडतात हो? 3 न भाग जातो, 3 × 3. ओके, आणि 15चे किती? 3 × 5. ओके, मग आता याचे पडत नाही, त्याचेही पडत नाहीत. मग या दोघातला कॉमन फॅक्टर घेऊया आपण. काय येते हो? 3. ओके, संपलं. मग याचा SCFसुद्धा काय राहील या ठिकाणी? 3. याच्यात 3 आहे, याच्यात 3 आहे. आता उरला याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 5. ओके, मग ते कॉमन नाही दोघांमध्ये, म्हणून त्यांना या ठिकाणी आपल्याला घेता येणार नाही आहे. ओके, म्हणून HCF इज इक्वल टू डायरेक्ट 3. मसावी म्हणजे काय व्हायचं? 3 आला. आणि एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला घेता येतं दुसरे पण. आपण समजा या ठिकाणी 18 27 घेतलं समजा, तर काय होईल मग? 18चे प्राईम फॅक्टर काढून घेऊ आपण अगोदर या ठिकाणी. 2 × 9. ओके, त्यानंतर 2 × 2 ला 2, या 9चे फॅक्टर पुन्हा 3. म्हणजे सगळे इथे येणारे आकडे हे प्राईम होईपर्यंत आपण फॅक्टर पाडत राहावं लागते आपल्याला. त्यानंतर 27च्या ठिकाणी आपण पाडून घेऊया फॅक्टर. याला 27ला 3च भाग जातो, 3 × 9. पुन्हा हे 3 जशाल तसं या पुन्हा 9चे फॅक्टर 3 × 3. ओके, मग या दोघांमध्ये असणारे CF. ओके, इथं 3, इथं 3, नंतर इथं 3, इथं 3. ओके, 2 3 आले. मग HCF बरोबर यांचा गुणाकार 3 × 3 इज इक्वल टू 9. मग मसावी आला या ठिकाणी 9. ओके, असे भरपूर उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतात मसावीसाठी. ओके, समजा आपल्याकडं अजून एक उदाहरण आपण घेतलं. समजा 36 and 48. ओके, किती या ठिकाणी? 36 and 48. तर 36 या ठिकाणी आपण अवयव पाहिले 2 × 18. ओके, नंतर 2 × 9. पुन्हा हे 2 जशाल तसे दोन्ही प्रकारचे 2. पुन्हा या 9चे फॅक्टर 3 × 3. पुन्हा 48च्या आपण या ठिकाणी फॅक्टर काढूया. 2 × 24, 2 × 12. त्यानंतर 2 × 2 × 2 × 6. त्यानंतर पुन्हा 2 × 2 × 2 × 3. ओके, एवढे अवयव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटले. ओके, मग दोघांमधले CF काढूया आपण कॉमन फॅक्टर. ह्याच्यात 2 आहे, ह्याच्यात 2 आहे. शेवटची टेप बंदूनच काढायची कधी पण. ह्याच्यात 2 आहे, ह्याच्यात 2 आहे. त्यानंतर ह्याच्यात 3 आहे, ह्याच्यात पण 3 आहे. ओके, आता कॉमन फॅक्टर ह्याच्यात 3 आहे, मग त्याच्यात 3 आहे. त्याच्याकडे 2 आहेत, म्हणजे याच्याकडे 2 नाही. ते मग HCF बरोबर 2 × 2 × 3. 2 4, 4 त्रिकम 12. मसावी बरोबर आहे 12. ओके,
तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला काढता येते. आता समजा आपण 3 नंबरचं घेतलं समजा, किंवा एखादी एक मोठी संख्या घेऊन दाखवतो तुम्हाला. किती गणित चालू आहे? 6वं. 100 आणि 24. ओके. तर 100चे फॅक्टर काढूया आपण. 2 × 15. त्यानंतर पुन्हा 2 × 2 × 25. त्यानंतर 2 × 2 × 5 × 5. ओके. त्यानंतर आपण 120चे काढूया. 2 × 16. 2 × 2 × 30. पुन्हा 2 × 2 × 2 × 15. पुन्हा 2 × 2 × 2 × 3 × 5. ओके. आता या दोघांचे कॉमन फॅक्टर घेऊया. काय भेटतात कॉमन फॅक्टर? 2 च्या 2 च्या 2 च्या 2 च्या 5 च्या 5. आता काही आहे का? नाही. याच्यात 5 आहे, याच्यात 2 3 आहेत, कॉमन नाही ते, म्हणून HCF संपला आपला इथंच. 2 × 2 × 5 म्हणजेच 5 2 10 10 2 20. ओके. मग 6वी आला या ठिकाणी 20. ओके. समजा आपल्याला 3 संख्येच्या ठिकाणी आपण काढलो, तर मसावीमध्ये तिन्ही संख्यामध्ये कॉमन असलं तरच घ्यायचं. ओके. ओके. समजा 10 15, 20 अशा तिन्ही संख्या या ठिकाणी आहेत आपल्याकडं. आणि तिन्ही संख्यामध्ये जर कॉमन असतील तरच या ठिकाणी घ्यायचं. तर तिघाचे प्राईम फॅक्टर काढून घेऊया आपण. आपलं तेवढी महत्त्वाची नाही आहे, याच्यापेक्षा आपलं सोपी भागाकार पद्धत जाते. 10चे पडणार 5 × 10, 5 × 2. 15चे पडणार या ठिकाणी अवयव 3 × 5. त्यानंतर 20चे पडणार या ठिकाणी 2 × 10 × 5. ओके. तर या तिन्ही संख्यामध्ये कॉमन असणारं फॅक्टर जर नसेल तर 1 लिहून टाकायचं. ओके. काहीच नसतं म्हणजे एक असतो, आपला माहीत आहे. काल आपण फॅक्टर मेथडमध्ये पाहिलं होतं, प्रत्येक संख्येला ठिकाणी 1 भाग जातोच. ओके. मसावी काहीच नाही गेली आली तर ते 5 5 5. ओके. कॉमन फॅक्टर किती आला या ठिकाणी? 5. मग HCF काय होईल याचा? 5 झाला मसावी. ओके. तर समजा एखाद्या वेळेस असं असेल, कसं हो, आठवण घेतलं आपण 8 and 15. ओके. 8चे फॅक्टर पाहिले आपण या ठिकाणी. 8 बरोबर आहे 2 × 4. त्यानंतर 2 × 2 × 2. नंतर 15चे फॅक्टर पाहिले आपण 3 × 5. ओके. तर याच्यामधला कॉमन काढला आपण, तर कॉमन काहीच नाही याच्यामध्ये. बरोबर, ह्याच्यातही काही नाही, ह्याच्यातही काही नाही. ओके. मग ह्याचा HCF काहीच नाही लिहायचा का? मग 1 येतो आहे सर. ज्यावेळेस कॉमन फॅक्टर काहीच भेटत नाही तर त्यावेळेस काय भेटतो या ठिकाणी? HCF 1 भेटतो. ठीक आहे. तर आज फक्त आपण प्राईम फॅक्टर मेथडनं काय पाहिले या ठिकाणी? आपण मसावी पाहिली. उद्या थोडक्यात लसावी पाहूया. नंतर मग डिव्हिजन मेथडनं आपण मसावी लसावी दोन्ही एकदाच पाहूया. ओके. आणि मग टॉपिकवरचे जे काही नोट्स भेटतात थोडेफार, त्या नोट्स घेऊन टॉपिकला समाप्त करूया. ओके. बऱ्याच गोष्टी थोडक्यात समजायला या ठिकाणी वेळ लागते. मग त्यानंतर एक बार समजायला सुरू झाल्यानंतर पुन्हा काही वेळ लागत नाही. ओके. तर होमवर्क देऊया आपण. फाइंड द HCF प्राइम मेथड.
अवयव पद्धतीने मसावे काढा. नंबर 1 6,8. नंबर 2 12,15. अठरा, 20. 16,24. 30,45. 32,64. 75,100. 12, 16, 20. त्यानंतर 30, 45, 60. 20, 80, 100. सॉरी, हे 10वा गणित. ठीक आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी तुमचे 10 गणित आहेत. कोणते कोणते? तर आज फक्त आपण HCF कशा प्रकारच्या या ठिकाणी काढायचं आहे हे आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आणि उद्या आपण LCM पण पाहूया. त्यानंतर डिव्हिजन मेथड पाहिली, टॉपिक संपतो आपला. थोडक्यात नोट्स घेतली की 1-2 पिरियडमध्ये नवीन टॉपिक सुरुवात करायचं. ओके.